सर्वांना क्रांतिकारी जय भीम. मित्रांनो, 2 मिनिटं चालू. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. अस्सलाम वालेकुम, नमस्ते. फेसबुक लाईव्ह येण्याचं एकच कारण आहे. आज पाहिलं असं की मुंडवा पोलीस स्टेशनमध्ये आम्ही एक ॲट्रॉसिटी अंतर्गत तर गुन्हा दाखल करण्यासाठी आलो होतो. आज बघितलं असेल आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यावर जो हल्ला झाला होता आणि जो जातीभेद शिव्या देण्यात आलेलं होतं, त्या संदर्भात आमचा जो पाठपुरावा करून आणि त्याला 1 महिना झाले, 15 दिवस झाले पाठपुरावा करून आम्ही ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. आज बघितलं सर लोक आम्ही जो लाईव्ह घेतलं होतं, लोकांचा मेसेज लोकांना लाख म्हणत होते की त्या ॲट्रॉसिटीचं काय झालं, ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल केलं का. बंडू गायकवाड हे नामचीन माजी महापौर आहे, माजी उपमहापौर आहे आणि त्यांच्यावर आम्ही ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही मध्ये एक लाईव्ह घेतलं होतं. लोकांना सांगितलं होतं की बाबा आम्ही लाईव्ह घेण्यात आलेलं आहे की कुठल्याही पण लाईव्ह घेतल्यानंतर त्याचा पाठपुरावा घेतात. आम्ही ते गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही माघार सरकत नाहीये. आज बघितलं असेल की परत 20 दिवस झाले आम्ही गुन्हा दाखल केल्याशिवाय मागं निघलं नाही. लोक लाख म्हणत होते की बाबा तुम्ही का मॅनेज झाले का, तुम्ही बंडू गायकवाडला घाबरले का. आम्ही कुणाला घाबरत नाही. आम्ही फक्त बाबासाहेबांनाच घाबरतो, ज्या संविधानच्या कायद्यालाच घाबरतो. आज आम्ही संविधानच्या कायद्याच्या माध्यमातून आज ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आमच्या बरोबर स्वप्नील वाघमारे ज्याच्याबरोबर घटना घडली होती, त्या घटना घडणाऱ्या मग फिर्यादी आपल्या समोर आहे, त्यांच्याशी आपण चर्चा करू की ते गोष्ट आपण फॉलोअप करून सर्व पाठपुरावा करून हे गुन्हा दाखल करण्यात आलेले. आज आपल्या सोबत स्वप्नील वाघमारे, त्यांच्याशी चर्चा करू. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. मित्रांनो, 13 मार्च रोजी या मुंडवा भागातून मी जात असताना त्या ठिकाणी अनधिकृतपणे रस्त्याचं काम सुरू होतं आणि त्या रस्त्याचं काम सुरू असताना त्या ठेकेदाराला विचारपूस केली असता त्या ठेकेदाराने उडवाउडवीची उत्तरं दिली आणि त्याच वेळी असं कळलं की हे काहीतरी चुकीचं काम चालू आहे. आपण सजग नागरिक म्हणून या भारत देशामध्ये किंवा आपल्या भागामध्ये जगत असताना ह्या ज्या काही चुकीच्या गोष्टी होतात त्या गोष्टींवरती नजर ठेवणं आपलं काम असतं. त्याच प्रकारे आमच्या ह्या भागामध्ये आम्हाला इलेक्शन लढवायचे, वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही कामं करतो. त्याच ह्याच्यामध्ये नागरिकांच्या करोडरुपी पैशाला काही चुकीच्या गोष्टी घडतायत का हे बघण्यासाठी त्या ठिकाणी त्या दिवशी थांबलो असता त्या ठिकाणी ठेकेदाराने सरळ बंडू गायकवाड, सुनील उर्फ बंडू गायकवाड याला त्या ठिकाणी बोलून घेतलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आणि त्यांनी ज्या जातीवाचक शिव्या दिल्या होत्या त्यासाठीची तक्रार नोंद करण्यासाठी आम्ही मुंडवा पोलीस स्टेशनला 14 मार्च पासून फॉलोअप घेत होतो. त्याच दिवशी आम्ही या ठिकाणून लाईव्ह केलं होतं की आम्ही हा गुन्हा दाखल केल्याशिवाय माघार घेणार नाही. पण मध्यंतरी काळामध्ये सगळ्यांना माहिती असेल की ॲट्रॉसिटीचा गुन्हा आपण आलो आणि त्यानंतर लगेच दाखल झाला, असं होत नाही. आम्ही तक्रारी अर्ज दिला, त्या तक्रारी अर्जाची शहानिशा एसीपी ऑफिसमधून करण्यात आली. एसीपीच्या माध्यमातून वरून आदेश आला की हा गुन्हा दाखल झालाच पाहिजे आणि हे आम्ही सत्य सांगत आहोत हे त्यांना आम्ही पटवून दिलं. त्यानंतर मध्यंतरी जयंतीचा काळ होता, आमच्याकडून थोडंसं पाठपुराव्याला थोडंसं उशीर झाला कारण की आपल्या बापाची जयंती वर्षातून एकदा येत असते. त्यानंतर सुद्धा आम्ही याच्यामध्ये कंटिन्यू फॉलोअपमध्ये होतो व जे कोणी लोकांना असं वाटत होतं की या ठिकाणी आम्ही या सत्ताधारी लोकांना घाबरतो किंवा जे इथले प्रस्थापित लोक आहेत त्या ठिकाणी घाबरतो, आम्ही कुणालाही घाबरत नाही. हा आम्ही संविधानाने दिलेल्या अधिकारामार्फत आम्ही या ठिकाणी या पुण्याचे उपमहापौर सुनील उर्फ बंडू गायकवाड यांच्या विरोधामध्ये आज मुंडवा पोलीस स्टेशन या ठिकाणी ही FIR आहे आणि या FIRच्या माध्यमातून आपण त्यांच्यावरती आज ॲट्रॉसिटी अंतर्गत हा गुन्हा दाखल केलेला आहे. तरी ज्यांना कोणाला असं वाटत असेल की वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते हे मॅनेज कार्यकर्ते किंवा वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते हे दबावाला बळी पडणारे कार्यकर्ते, असा कुठलाही दबावाला आम्ही बळी पडत नाही. कारण की आमच्या मागे बाळासाहेब आंबेडकर हे खंबीरपणे उभे आहे आणि हा आजचा झालेला विजय, जी काही FIR मधून आपला जो विजय झालेला आहे, पाठपुराव्याचा विजय झालेला आहे, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा विजय झालेला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय झालेला आहे. पण गुन्हा दाखल झाला म्हणून याचा पाठपुरावा सोडणार अशातलं नाही. जोपर्यंत बंडू गायकवाड याला अटक होत नाही तोपर्यंत हा पाठपुरावा राहील आणि त्यानंतर त्याला कायदेशीर सजा मिळत नाही तोपर्यंत आमचा हा पाठपुरावा कायम राहील असं सर्वांना आश्वासित करतो. आणि इथून पुढे कुणावरही प्रस्थापितांनी कुठल्याही जातीवाचक जर
काही बोलले असतील किंवा काही केलं असेल तर त्यांनी नक्कीच वंचित बहुजन आघाडीशी संपर्क साधावा असं मी सर्वांना आवाहन करतो आणि थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. आज बघितलं सर की आमच्याकडे एफआर कॉपी आहे. आज एफआर कॉपीच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना दाखवू शकतो की एफआर कॉपी हे गुन्हा दाखल झाल्यानंतर मिळतो. आज त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतरच आम्ही लाईव्ह घेण्यात आलेलो होतं की मागं तुम्हाला माहित असेल की फेसबुक लाईव्ह घेतल्यानंतर कार्यकर्ता वेगळ्यांची बघण्याची भूमिका आणि विचार त्यांचे वेगळे असतात. मी सर्वांना विनंती करतो, वंचित बहुजन आघाडी कुठली मॅनेज नाहीये आणि वंचित बहुजन आघाडी कुठलं घाबरत नाही. कुठल्याही नेते मंडळीला कुठल्याही गोष्टीला आम्ही घाबरत नाही. ज्या गोष्टीमध्ये मी हात घातलं त्या गोष्ट पूर्ण केल्याशिवाय आम्ही राहत नाही. आज लोक आमच्याकडे येतात का म्हणून येतं की आम्ही लोकांना न्याय देऊ शकतो, लोकांना पाठपुरावा करू शकतो. या गोष्टीमध्ये आमच्याकडे लोक येतात आणि कुणाला घाबरायची गरज नाहीये. मी सर्व आवाहन करतो जनतेला, आज स्वप्नील सारखा एक सामान्य कार्यकर्त्यांनी अॅट्रॉसिटी माजी महापौर यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करू शकतो. असं तुम्ही पण कुणावर बी असून द्या, आमदार असून द्या, खासदार असून द्या, या कुठल्याही गाव गुंडा असून द्या, या कुठल्याही नेता मंडळी असून द्या, त्यांच्यावर पण तुम्ही गुन्हा दाखल करू शकता. ज्यांनी जातीवर आपली काढली असेल, ज्यांनी जात काढली असेल त्यांच्यावर अॅट्रॉसिटी. सामान्य कार्यकर्त्यांनी माजी महापौर बंडू गायकवाडवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. मी स्वप्नील वाघमारेला विनंती करतो 2 शब्द बोला की त्यांना किती संघर्ष लागला आणि किती काय काय फॉलोअप लागला. ठीक आहे, जनता वाट बघत होती की बंडू गायकवाडवर गुन्हा दाखल होतो का नाही, हे सर्वांना प्रश्न पडला होता. 2 महिने याच्यामध्ये प्रॉपर फॉलोअप केलेला आहे. एसीबी साहेबांनी आणि पोलीस प्रशासनाने आपल्याला पूर्णपणे आपली चौकशी केली, त्यांची चौकशी केली आणि त्यानंतर निष्पन्न झाल्यानंतरच हा गुन्हा दाखल झालेला आहे. तर या सगळ्या कायदेशीर आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातूनच यांना सगळ्या गोष्टी पुढे जावं लागतं. त्यामुळे ह्या गोष्टी एका दिवसात घडत नाहीत, तर त्याला कायदेशीर प्रक्रियेला वेळ लागतो. तर ती प्रक्रिया आज प्राथमिक स्टेजमध्ये पूर्ण झालेली आहे आणि आज गुन्हा दाखल झाल्यानंतर आपण नक्कीच त्यांच्या अटकेची मागणी करून त्यांना शिक्षा कशी मिळेल याच्यासाठी नक्कीच आपण पाठपुरावा करू. जय हिंद, जय संविधान.